आपली सुरुवात कर, मला लय भूक लागली अगं. हा केवढं भारी केलं रे सगळं. हा आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे केलंय सगळं. हो. अप्पे आपल्या बाळासाठी. आता इथून पुढं रोज तू किती वाजता उठायचं, काय करायचं, कसं करायचं, दिवसभराचं पूर्ण नियोजन हे सगळं मी तुला सांगणार आता. हो ते सगळं ठरवूया की. तूच म्हणलास ना आता जेवण होईपर्यंत काही बोलायचं नाही. मग जेव घे आता चल. पण आता डोक्यात येतं सांगू दे ना पटकनी. म्हणजे बघ अप्पे, आपलं बाळ आहे ना एकदम स्पेशल असणार आहे, म्हणजे असणारच आहे. आणि आहे ना ते एकदम फिट असेल आणि धडपड असेल आणि हुशार पण असणार आहे. बघ अगं तुला माहिती आहे का, मी वाचलं होतं म्हणजे बाळ आहेत ना 7व्या महिन्यात किंवा त्याच्या नंतरच्या महिन्यामध्ये पोटात लाथा मारतात आईच्या. आपल्या बाळांनी 1 महिना अगोदर लाथ मारली, ह्याचा अर्थ ते धडपड आहे, बरोबर का नाही? मग आपण नाही कमी पडायचं. आता आपण त्याला अजून संस्कार द्यायचे, म्हणजे गर्भसंस्कार द्यायचे अजून चांगले. हो सगळं करूया आपण. हा तुला ती अभिमन्यूची गोष्ट माहितीये? अभिमन्यू अगं त्याला आईच्या पोटात असताना माहिती होतं चक्रव्यूहाबाबत. फक्त त्याला एवढंच माहिती होतं की ते चक्रव्यूह भेदायचं कसं. पण आपण आहे ना आपल्या बाळाला सगळं शिकवायचं. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, रोज उठून व्यायाम करायचा आपण. म्हणजे तूच एकटी नाही, मी पण. हे बघ मला कळतंय तुझ्यासाठी अवघड आहे सगळं. ही योजना पूर्ण व्हावी अशी तुझी इच्छा आहे, ते होईल सगळं. आता आपण काय ठरवून गेलो होतो, रजा घ्यायची म्हणून का नाही? त्यामुळे तू रजा घेऊनच ये परत. मी माझी रजा कॅन्सल करते. ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या, रोज कमीत कमी 20 पानं वाचायची. बघ बाळाला कसला फायदा होईल. अय अप्पे कुठं हरवली तू? मी एकटाच बडबडतोय. केवढी बडबड करतोय अर्जुन तू. खबरदारनं बोलतोय, जेव की. आणि असे उशीर झालाय, आपणही घरी जाऊ लवकर. पोरही पेंगली चांगली. आपण एक काम करू, घरी जाता जाता पोरांना सोडू आधी आणि मग जाऊ. मग आपण जाता जाता बोलूया काय? तू म्हणशील तसं. अप्पे मला लय भारी वाटतं माहिती का, तू रजा काढतेस, स्वतःला वेळ देणार आहेस आता. त्यामुळे तू म्हणशील तसं मी लय खुश आहे. बाळ म्हणलं बाबांना घास भर. बाळ एकटंच म्हणलं काय? बाळाची आई नाही म्हणली? आईचा घास कुठे आहे? सर, मॅडम, हाव इज द डिनर? गुड. पण दिप्या, हाऊ वॉज द डिनर असतं. अच्छा, येस. अपकमिंग मदर आणि भावी फादर, तुमचं झालं असेल तर तुम्ही येऊ शकता. बापरे. ए, दिप्या छकुली झोपली का रे? आपण घेऊन जाऊ जाता. नो 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 सर, मॅडम यू प्लीज गो. आय वॉज ए आवर के ओ ऐसा ओ. दीपक गुड नाईट. थँक्यू सर. मी आलो चकुलीला घेऊन येतो. तू आवरा इंग्लिश मध्ये. दिप्या एक नंबर नियोजन बर का. मग आपल्या पार्टी छुट्टी दाजींचा हात आहे. हो. बर चला चला दीपक सर, मॅनेजर साहेब लवकर. चला. आवरा, जा लवकर. तू आता घरीच असशील ना, त्यामुळे बाकी आपल्याला सेट करता येईल कसं कसं काय काय करायचंय ते. आलं का लक्षात तुझ्या? घरचे पण जागीच आहेत वाटतं. मी काय गाडी आत नाही घेतली म्हणलं. चल सगळ्यांना सांगू रोजीचं. हा अर्जुन काय ग?
मी रजा नाही घेते. म्हणजे म्हणजे मी रजा टाकली होती पण परत कॅन्सल केली. मी येडा म्हणून बडबडतोय का मगासपासून? बाळा, तर बाबांना कसं समजवायचं रे? विनय काका, अर्जुनला परत एकदा पोलीसच्या वर्दीत बघून ना भारी वाटलं बघ. काय रुबाबदार दिसत होता. मग पोरगा कोणाचा आहे हा? आई हे घ्या, गोळ्या खाऊन घ्या. अर्जुन भाऊजी झाली का डेट? हो झाली ना, लय भारी झाली. डेट होती काय आज? मजा आहे या ठिकाणी. म्हणजे काय असतंय ते? अहो आई, म्हणजे दोघं जण जेवायला गेले होते. हा, आता आपण रजा घेतले ना, मग त्या दोघांकडे वेळच वेळ आहे. वेळच वेळ आहे, लय वेळ आहे. काय झालं आता? अर्जुन, अर्जुन अप्पे हा काय झालं का त्याला? रुसलाय. रुसलीत? कोणावर? हा एवढंच आहे ना, मग ठीक आहे. अगं पण झालं काय असं? आई सगळं सांगते निवांत, फक्त एकदा त्याशी बोलू का? जा, आलेच. अर्जुन यांच्यात पण रुसवे फुगे होतात काय? मला वाटलं डायरेक्ट भांडणच होत. काय जरी झालं ना तर दोघं एकमेकाला सोडत नाहीत बघ अजिबात. एवढं बाकी कराय बर का भाऊजी? नाही, पण दोघांच्यात थोडी भांडणं झालीच पाहिजे की, त्याशिवाय का प्रेम वाढणार आहे? हा, हे बाकी खरं बोललीस या ठिकाणी. अहो किती झालं ना तरी दोघं एकमेकांपासून लांब राहू शकत नाहीत. आपण त्यात पडायला नको. सकाळपर्यंत सगळं व्यवस्थित होते. अर्जुन, अर्जुन माझं ऐकून तर घे. तू ऐकलंस का पे? ऐकलंस का? माझं, घरच्यांचं, डॉक्टरांचं, कुणाचं ऐकलंस का तू? मला वाटेल तेच केलंस ना? हेच करायचं होतं तर फोनवर हो कशाला म्हणलीस मग? अरे तसं नाही, मी रजा टाकली होती की. म्हणजे अर्जुन, मी रजेचा अर्ज दिला होता, आपला फोन झाला ना त्यानंतर लगेच दिला होता. आणि मग नंतर मी काही जरी झालं ना पे, तरी रजा कॅन्सल नाही करायला पाहिजे होती. एवढं पावटासारखं वाटतं ना मला. मूर्खासारखी बडबड 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 करतोय मी तिकडं. मी जर का तिथे काही बोलले असते तर तू जेवला असतास नीट? होय, एवढी काळजी वाटते होय? एवढीच काळजी वाटते तर पोटातल्या बाळाची पण घ्या काळजी जरा. अर्जुन, मी घेते की बाळाची काळजी. आप्पे, मी खरंच ऑफिस मध्ये पण बसून काम करते. मी खरंच सांगते तुला. आप्पे तू डोळ्यातून पाणी नको काढू. चल. तू असं कसं म्हणलास अर्जुन? मला कसं तरी वाटलं. मला रडू येते. आप्पे, मी तुला सकाळी फोनवर काय म्हणलं? काम असणार आहे ग, काम कायमस्वरूपी असणार आहे. पण आत्ता आपण काळजी घेतली पाहिजे ना. आता दवाखान्यातून आलो का नाही आपण? डॉक्टर पण काय म्हणले की आता काळजी घेण्याची, विश्रांतीची गरज आहे. त्या बाळाला जाऊन काय झालं? बाळाला काही होणार नाही अर्जुन, काहीतरीच नको बोलू तो. मी घेते की काळजी. अर्जुन, बाळ जन्माला येईपर्यंत बायका काम करतात. तुझी आई, माझी आई काम करतच होत्या ना. सगळ्यांचं सोड. आता मागे आपण झेंडावंदन केलेलं, त्या ताईंच्या हस्ते केलं होतं. 8 महिन्याच्या गरोदर होत्या त्या. दगड फोडायचं काम करतच होतं ना. आप्पे, त्यांच्याकडे पर्याय नव्हता. आपलं तसं आहे का अर्जुन? अजूनही कित्येक बायकांकडे पर्याय नाहीये. म्हणून म्हणते मी, काय म्हणते एकदा शांततेत ऐकून तर घे. ठीक आहे, सांग सांग. तू असं ऐकू नकोस, असं सांग नको म्हणूस. मनापासून ऐकणार आहेस का तर मी सांग. आप्पे, मला हे पटलंच नाही अजिबात जे काय केलेस तू. रजा कॅन्सल केलेली मला अजिबात पटलेली नाही. मी असं एकदम पटकन नॉर्मल कसं काय होणार आहे? तू सांग, ऐकतोय मी, सांग. अर्जुन, मी रजेचा अर्ज दिला होता. मी तिथनं घरी परत यायला पण निघाले होते. गाडीतनं घरी येताना मला एक ताई दिसल्या. 8 महिन्याच्या गरोदर होत्या त्या. एवढं मोठं पाण्याचा अंडा घेऊन निघाल्या होत्या घरी.
ताई ताई थांबा, तुम्ही चालत कुठे चाललंय? मी तुम्हाला घरी सोडते. मदत म्हणला ना तर तुमचीच लय मदत होती बघा. माझी? अहो मॅडम, तुम्हीच की योजना चालू केली गरोदर बायकांसाठी, हिरकणी. तुमच्यामुळं आम्हाला आईबाप व्हायला मिळणार आहे. देवच आहेसा तुम्ही. अहो हिरकणी योजनेमुळं लय लोकांना फायदा झालाय बघा. खरंच त्याबद्दल धन्यवाद. अर्जुन, आज माझी काळजी घ्यायला, आपल्या बाळाची काळजी घ्यायला तू आहेस. घरातली सगळी मंडळी केवढी काळजी घेतात ते माझी. आणि घरचं सोड, ऑफिसमध्ये पण लक्ष्मीताई गाय तोंडे केवढी काळजी घेतात. अरे, आणि मला असं कामच काय असतं? मी घरून आवरून निघाले की गाडी दारात घ्यायला येते, गाडीत बसले की ऑफिसमध्ये जाते, तिथे सगळं काम बसूनच करते. काम झालं की गाडीत बसते, घरी येते. घरी आल्यानंतर तुम्ही काम करू देता का मला? अर्जुन, पण त्या बायकांचं काय? आज मी त्या ताईंना भेटले, त्यांचं काय? त्यांच्यासारखे कित्येक बायका आहे खेडोपाड्यात काम करणारे, त्यांचं काय? त्यांच्यासाठी फक्त हिरकणी योजना आहे ना, आणि मला ती बंद नाही पडू द्यायची. बस वाटलेलंच, मला वाटलेलंच या योजनेपायीच झाले सगळं. त्या योजनेचा आहे ना अख्ख्या जिल्ह्याला फायदा झालाय, फक्त माझ्या बाळाला तोटा झालाय. अर्जुन, असं नको म्हणू. मग कसं म्हणू आप्पे? एवढासा थंडी ताप होता, कुठपर्यंत गेला तो? अर्जुन, मी बरी आता, मी घेते की काळजी माझी. कॅल्शियम पोटॅशियमचे ते शरीरातलं कमी झालंय, डॉक्टर म्हणले. ते कसं भरून काढायचं? आप्पे बघ, माझं काय म्हणणं आहे ते समजून घे ना तू. हे बघ, तुला सगळं कळतं, तुला अभ्यास केला आजपर्यंत, हेच कसं कळणार आप्पे? मला कळतंय की तू काय म्हणतोयस, आणि जे शरीरातले घटक कमी झाले ते भरून काढेन की मी लक्ष देईन स्वतः त्याच्याकडे. आप्पे, ज्यावेळी मला कळलं ना तू प्रेग्नंट आहेस, आपल्याला बाळ होणार आहे, ह्या दुनियेतला सगळ्यात आनंदी माणूस मी होतो, त्याच वेळी तू मला म्हणलीस की अर्जुन, तुला शिक्षा भोगायला तुरुंगात जावं लागेल. मी हादरून गेलो होतो. त्या दिवसापासून निकाल लागेपर्यंत रोज मरत होतो मी, रोज. एका शब्दाने बोललो तुला काय मी? अर्जुन, तू ते मागचं का काढतोय सर? कारण तुला कळलं पाहिजे की माझ्यासाठी तू आणि बाळ किती महत्वाचं आहे त्यात. आप्पे, आजपर्यंत एकदा तरी तुझ्या कामाच्या आड आलोय मी? अजिबात नाही अर्जुन. तू आजपर्यंत सपोर्टच करत आलायस की मला. इथून पुढे तो सपोर्ट करणं मला नाही जमत. मला जरा वेळ दे, मी करते विचार. मी घेईन रजा. किती वेळ म्हणजे किती वेळ? अर्जुन, बरं, ठीक आहे, तू घे वेळ आणि सांग. आराम कर आता, उशीर झाला. बाळा, तू झोपा, शांत शांत झोप. त्याचं काय आहे, माझा तुझ्यावर, तुझ्या आईवर लय जीव आहे रे, म्हणून चाललंय सगळं. अजून गुडघं दुखतात ना हो तुमचं? नाही का, आज जरा चमकच मारली गुडघ्यात. उगाच खोटं बोलू नका बरं का माझ्याशी. अहो, त्या मनीनं चांगला अर्धा तास तुम्हाला गुडघ्यावर बसवून ठेवलं होतं, माहित आहे की मला. अगं, तुला खोटं का बोलेन मी? हे बघा, मग मला सरळ सरळ सांगूनच टाका, का तुम्ही त्या मनीचं एवढं ऐकताय हो? रुक्मिणी, हे बघा, मला सगळं खरं खरं सांगायचं बरं का. मला ना ती बाईच या घरात नकोय. घरात काय, त्या बाईला या घरात हाकलून दिली की नाही की आयुष्यात परत मी तिचं तोंड पण बघणार नाहीये. रुक्मिणी, अगं प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते. हे बघा, पाहिजे तर मी 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 कुणालाच काहीच सांगणार नाही बघा. हा, अगदी भैरवनाथाची शपथ, खरंच. मला सांगा की. अगं हे बघ, अगं फोनवरती माझ्याशी बोलताना एकदम खुश वाटली. स्मिता एकदम चांगली बर का. सुजा, तू मला सांग बरं, काय विषय आहे र? का तुम्ही दोघ जण त्या मनीचं एवढं ऐकताय? मला काय विचारती, यांनाच विचार की.
यांनी लग्न केलंय ना, तिला घरात घेऊन आलेत, यांनाच माहिती आहे सगळं. विचार यांना. ढकला आता, दोघं बी एकमेकांवर ढकला. हा, अरे तुम्ही दोघं बाप लेक असून तुमच्या दोघांचा एकमेकांवर विश्वास नाही होय? का विश्वास नाहीये हे बी यांनाच विचार. तुझ्या गप्प बस जरा. आई, त्या दिवशी जेवताना हेच म्हटले होते ना, सरकार म्हणून लई माच केलाय मी. कुठे गेला तो माज आता? आई, याचीच फळे थी. हे जर आधी कळलं असतं ना, ही वेळ आली नसती आपल्यावर. कायम माझच खरे म्हणून मिरवलं, त्यामुळे ही वेळ आली आपल्यावर आज. तुझ्या नाही, तुझे पराक्रम सांगायची वेळ आणून देऊ नकोस. हे बघा, तुम्ही दोघं पण गप्प बसा आता. अरे काय चाललंय तुमचं? हा, तुम्ही दोघं काय एकमेकांशी भांडायला लागलाय? ती बाई ह्या घराची पार वाट लावल तेव्हा तुम्हाला दोघांना अक्कल येणार आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवा, अहो एवढं सगळं कष्टानं उभं केलंय, ते सगळं फुकून खाईल ती बाई. मग बघ रुक्मिणी, तू काळजी करू नकोस. या घराला मी काही एक होऊ देणार नाही. तुम्ही दोघं पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोर आपलं घर सगळी एकत्र राहत नाही नव, तोवर काहीच होऊ शकत नाही. आणि सुजा, अरे तुझं तर घरात कुणाशीच पटत नाही की. ए आई, तू आता मला नको अक्कल शिकू बरं का. तर मोठा आमदार लागून गेलास ना का तू? एक गोष्ट लक्षात ठेव बर का, अरे जर घरचंच धड नसल तर काय उपयोग आहे तुझ्या आमदारकीचा? आणि तुम्हाला जर हे सगळं घरी एकत्र बांधून ठेवता येत नसेल ना, तर तुमचंही काय झालंय आज? घराविषयी तिला काहीतरी वाटतं म्हणून बोलली ती. सरकार, हे सगळं तुम्ही बदलू शकता, यावर माझा काडीचा पण विश्वास नाही बरं का. चांगलं ओळखतो मी तुम्हाला. आणि हा, आपल्यात कधी काय सुधरल असं तुम्हाला वाटत असेल ना, विसरून जा. नाराज आहेस का अजून? अर्जुन, थांब, देतो मी. खाली वाकायचं नाही माहिती, तरी पण वागतेस. म्हणते घेईल मी काळजी. काय बोलायचं अर्जुन, अरे एवढं काय? आपले जाऊ दे ना, या विषयावर वादच नको घालायला आपण. हे बघ अप्पे, तू राजा का घ्यावीस याबद्दल आपलं रात्री बोलणं झालंय. तरी पण तुला कामावर जायची इच्छा आहे, ओके जा तू. पण एक गोष्ट लय मनापासून सांगतो, आपली खरंच काळजी घे. जीव तुटतो का माझा? हे बघ, कामाच्या गडबडीत तुझ्या गोष्टी नाही लक्षात राहत. तू नको काळजी करू, मी खरंच स्वतःची काळजी घेईन. माझ्यावर विश्वास ठेव. विश्वासाचा प्रश्न नाही अप्पे, विश्वास आहे तुझ्यावर. पण तरी बी मी आपल्या ऑफिसमध्ये सांगून ठेवेल आपले हे गायतोंडेंना आणि लक्ष्मीताईंना की बाबा लक्ष असू दे तुझ्याकडे म्हणून. आणि तू पण खाली वाकून काम करू नको, जड उचलू नको, एवढं कर माझ्यासाठी. त्रास होईल असं नाही करणार काय, खरंच. गैरसमज होऊन देऊ नको, असं अजिबात वाटून देऊ नको की हे फक्त बाळासाठी चालले. नाही, माझ्यासाठी तू आणि बाळ दोघं बी तितकीच महत्वाची. त्यामुळे काळजी. आणि बघ, माझी चिडचिड होत असेल तुझ्यावर, ती काळजीपोटी होते, त्याला राग नको मानू तू. मला कळतंय रे अर्जुन सगळं.
चला आवरा आता, ऑफिसला जायचं ना. आणि परत तेच राजा घे लवकर. हो